हॅलो फ्रेंड्स, आज बनवणार आहे दोडक्याची रसाळ अशी भाजी. तर चला मग कृती बघूया. तर बघू शकता ह्याच्या शिरा मी फक्त कापून घेतले, बाकीची सालं वगैरे मी काढत नाही. तर कढईत तेल घेतलेलं आहे, त्याच्यात जिरं ॲड करायचं आहे. जिरं छान असं तडतडलं की लगेचच कढीपत्ता ॲड करायचा आहे. आणि कढीपत्ता आपला तडतडला की मस्तपैकी आपण ह्याचे कांदा ॲड करून घेऊया. आणि कांदा ॲड केल्यानंतर छान असा परतवायचा आहे कांदा. त्यात थोडंसं मीठ घालायचं आहे, का तर कांदा लवकर असं शिजलं पाहिजे त्याच्यासाठी. ठीक आहे, थोडंसंच आता मीठ घालून घेतलेलं आहे बघू शकता, आणि बाकीचं नंतर घालायचं. तर आता छान असं कांदा आपला परतला, गोल्डन ब्राऊन रंगावर आला की लगेचच आपण ह्याच्यामध्ये टमॅटो ॲड करून घ्यायचा आहे. आणि टमॅटो पण छान असं ह्याच्यात स्मॅश होईपर्यंत करून, स्मॅश झाल्यानंतर तिखट, मीठ, मसाला, गरम मसाला, त्याच्यानंतर काश्मीरी मिरची पावडर, आपण हे सगळे मसाले ह्याच्यात ॲड केलेले आहेत. ठीक आहे, आणि छान आता असे परतून एकजीव करून घ्यायचं आहे. त्यात थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. पाणी ॲड केल्यानंतर हे एकत्र करून घ्यायचे आहेत, तुम्ही बघू शकता. आणि छान असं जरा ह्याला थोडंसं शिजून द्यायचं. त्याच्यामुळे काय होईल, आपलं जे त्याला तेल सुटेल छानपैकी, आणि भाजी आपली ते बघा तेल सुटले छान अशी चविष्ट होईल. आणि बघू शकता ही भाजी अशा पद्धतीने मी कापून घेतली होती. आणि ह्याच्यामध्ये चण्याची डाळ ती बॉईल करून घेतलेली आहे, चण्याची डाळ शिजवून घेतलेली आहे. आणि आता मिक्स करायचं, कारण की अशी जर तुम्ही भाजीत टाकली तर ती शिजत नाही, त्याच्यामुळे बॉईल करून घेतली तर ठीक आहे. आणि झाकण मारायचं. अशा पद्धतीची भाजी कोणाला आवडते कमेंट करून नक्की सांगा. बघू शकता छान अशी ही भाजी झालेली आणि अतिशय चविष्ट झालेली ही भाजी. आणि आमच्याकडे तर अशाच पद्धतीने ही भाजी करतात. आवडते सगळ्यांना आणि मुलांनाही आवडते. थँक्यू, बाय. भेटूया पुन्हा.